नमस्कार. आज मी इथे व्हेज जेवण बनवत आहे. त्यासाठी मी इथे काळे मूग घेतलेत. अशा प्रकारे ते भिजवून मोड काढून घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून. आता कुकरमध्ये तेल घेतलेलं आहे. त्यात फोडणीला राई, जिरं, हिंग, बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालून परतून घेते. कांदा शिजलेला आहे. आता आलं लसूण घालते, बारीक चिरून ठेवलेलं. टोमॅटो घालते आणि टोमॅटो नरम होईपर्यंत शिजवून घेते. टोमॅटो शिजलेला आहे. त्यात मोड आलेले मूग घालते आणि परतून घेते कांद्यावर. इथे तोंडली घेतलेली आहे गोल गोल कापून आणि त्यात एक बटाटा घातलेला आहे. लाल मसाला आणि हळद घालते. ओलं खोबरं, थोडासा गूळ, चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालते, जास्त नाही घालत आहे. सुकी भाजी करायची. वरून कोथिंबीर घालते आणि कुकरला झाकण लावून 2 शिट्ट्या काढून घेते. 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर थंड झालेलं आहे. मूग शिजलेले आहेत. वरून कोथिंबीर घालते. मुगाची तोडणी घालून सुकी भाजी तयार आहे. इथे दुधी घेतलेलं आहे, तो कापून घेते. मधला थोडा मोठा भाग आहे म्हणून तो वेगळा कापून घेते आणि साल काढून घेते आणि त्याची पातळ कापं कापून घेते. अशा प्रकारे कापं कापून झालेले आहेत आणि धुवून घेतलेले आहेत. त्याला लाल मसाला, हळद, चवीप्रमाणे मीठ आणि लिंबाचा रस लावून घेते. दुधीच्या कापांना व्यवस्थित मसाला लावून झालेला आहे. 10-15 मिनिटांसाठी बाजूला ठेवलेलं. इथे तांदळाचं पीठ आणि रवा मिक्स करून घेतलेला आहे. तो दुधीच्या कापांना लावून घेते. पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्यात दुधीची कापं फ्राय करून घेते. झाकण लावून कापं शिजवून घेते. झाकण काढलेलं आहे. आता दुसऱ्या बाजूने शिजवून घेते. पुन्हा झाकण लावून घेते. दुधीची कापं शिजलेली आहेत. इथे उरलेला दुधीची सालं काढून घेते आणि छोटे तुकडे करून घेते. कढईत तेल घेतलेले आहे. त्यात फोडणीला राई, जिरं घालते. बारीक चिरून ठेवलेला आलं लसूण घालते. हिरवी मिरची, कांदा आणि कढीपत्ता घालून कांदा नरम होईपर्यंत शिजवून घेते. थोडासा हिंग घालते फोडणीत. हळद आणि मिक्स करून घेते. आता दुधी घालते बारीक कापून ठेवलेला आणि कांद्यावर परतून घेते 2 मिनटं आणि झाकण लावून शिजवून घेते. झाकण काढलेलं आहे. पुन्हा एकदा मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ आणि मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालते. वरून कोथिंबीर घालते. झाकण लावून ठेवते. दुधी शिजलेलं आहे. ओलं खोबरं घालते आणि कोथिंबीर घालून मिक्स करून घेते. दुधीची भाजी तयार आहे. इथे भांड्यामध्ये तूप घेतलेलं आहे. त्यात दुधी किसून घेतलेला तो घालते आणि तुपावर परतून घेते 2-3 मिनटं. त्यात गरम करून थंड केलेलं दूध घालते. मिक्स करून घेते. दुधी शिजलेलं आहे. त्यात दुधावरची साय घालते आणि मिक्स करून शिजवून घेते. ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत. आता दूध आटून घेते. चवीप्रमाणे साखर घातलेली आहे. दूध आटलेलं आहे. वरून वेलची पावडर घालते. मिक्स करून घेते. दुधी हलवा तयार आहे. कढईत तेल घेतलेलं आहे. त्यात फोडणीला सुकी मिरची घालते 2 तोडून आणि लसूण घालते. लसूण लालसर झाल्यावर जिरं घालते. जिरं परतून घेते आणि थोडंसं हिंग घालते. फोडणीत हळद घालते जराशी आणि शिजवून ठेवलेली तुरीची डाळ घालते. चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घेते आणि डाळ घोटून घेते. आता डाळीला छान उकळी काढून घेते. तुरीच्या डाळीचं वरण तयार आहे. इथे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. तर कोमट पाणी घालून थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेते. अशा प्रकारे
पीठ मळून घेतलेलं आहे, त्याचा गोळा करून घेते. पीठ घालते थोडंसं आणि हाताला पीठ लावून भाकरी थापटून घेते. अशा प्रकारे हाताला पीठ लावून भाकरी पातळ थापून घेते. भाकरी थापून झालेली आहे. इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे, त्याच्यावर भाकरी भाजायला ठेवते. तळाची बाजू वरच्या बाजूला घेऊन पाणी लावून घेते. आता दुसऱ्या बाजूने भाकरी भाजून घेते. कडेकडेने काविल त्याने दाबून दाबून शेकून घेते. अशा प्रकारे सर्व बाजूने शेकून घेतली. आता दुसऱ्या बाजूने भाकरी छान फुललेली आहे. भाकरी छान फुललेली आहे. नाचणीची भाकरी तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.